उमरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून हे कार्य संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे। या पुतळ्याच्या माध्यमातून भविष्यातील प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा मिळणार असल्याचं मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केलं आहे। उमरज तालुका कराड येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे। या पवित्र कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात द्यावा, तसेच हिंदू धर्मासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे असे आवाहनही रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे। हा पुतळा उभारणीसाठी रामकृष्ण वेताळ यांनी 2,22,000 रुपयांची आर्थिक मदत दिली असून शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना 5 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। हर हर नमः शिव पार्वती माते हर हर। मी उमरजला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतोय आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता की तुम्हाला काहीही मदत लागली तर निश्चितपणे मी तुमच्या सगळ्या कार्यामध्ये उभा राहीन। आणि त्यावेळेला मी बोललो होतो की तुम्हाला मी 2,22,000 रुपये अशी मदत त्या पुतळ्याच्या कामासाठी आपण देऊ आणि त्याचा योग आज जवळपास 3-4 महिन्यांनी आला। मला वाटतं खाली चौथऱ्याचं काम आता संपन्न झालेलं आहे। आता मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम थोड्या दिवसामध्ये आपण घेणार आहोत। आज या ठिकाणी जे मूर्तिकार आहेत त्यांना 5 लाख रुपयाचा धनादेश देण्याचं काम आपण या ठिकाणी त्या कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। आज आपण जे बनवणारे मूर्तिकार आहेत त्यांना आज आपण 5 लाखाचा धनादेश दिला आहे। परंतु मी उमरज आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन, जे छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांचे दैवत आहे, आपला हिंदू धर्म त्यांनी पुढे नेण्यासाठी कार्य केलं, अनेक लढाया केल्या आणि आपल्या धर्माचं नाव जगामध्ये पवित्र करण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून झालेलं आहे। अशा एका महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी उमरज या ठिकाणी उभा राहतोय। या पुतळ्यासाठी आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे। आपण सगळे हिंदू धर्मीय आहेत, राजकारण विरहित आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन अशा कार्यामध्ये सगळ्यांनी मदत केली पाहिजे। हे जे आता संतोष असतील, शरदराव असतील, ही मंडळी हिंदू धर्मासाठी काम करतात आणि अशा हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची समाजाची असते। आपण सर्वांनी या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन या पुतळा स्थापन करण्यासाठी जी लागेल ती मदत आपण समाजातून एकत्रितपणे जमा करून या मंडळाला आपण मदत करावी अशी विनंती करतो। इथून पुढच्या काळात धर्मासाठी काहीही मदत लागली तर निश्चितपणे रामकृष्ण वेताळ सारखा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। मी गाडगे साहेबांनाही मनापासूनचे धन्यवाद देतो, कारण त्यांनी वेळात वेळ काढून कोल्हापूरहून त्यांचं काम थांबवून ते आम्ही ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला वेळेत इथं उपस्थित राहिले। त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांनी लवकर आम्हाला मूर्ती द्यावी, जेणेकरून त्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आम्ही मोठ्या दिमाखात या ठिकाणी घेऊ। धन्यवाद।